आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के कल्याण जिला प्रमुख धनंजय बोडारे के भारतीय जनता पार्टी में प्रवेश करने के बाद शिंदे गुट ने बोडारे के नियंत्रण में आने वाली श्रीराम नगर शाखा का कब्जा ले लिया। यह जानकारी मिलते ही उबाटा गुट के पदाधिकारी शाखा में पहुंचे और विरोध करते हुए विवाद शुरू हो गया, जो आगे चलकर मारपीट में बदल गया। कुछ समय के लिए इलाके में तनावपूर्ण माहौल बन गया। शिवसेना उबाटा गुट के जिला प्रमुख और स्थानीय पैनल क्रमांक 15 के पूर्व नगर सेवक धनंजय बोडारे के भाजपा में प्रवेश के बाद शहर का राजनीतिक माहौल गर्मा गया। इस घटनाक्रम के बाद शिवसेना शिंदे गुट के जिला प्रमुख गोपाल लांडगे, अरुण आशान और राजेंद्र चौधरी की मौजूदगी में श्रीराम नगर शाखा के शाखा प्रमुख निखिल पाटिल ने शिंदे गुट में प्रवेश किया। इस दौरान शाखा में लगे उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे के फोटो शाल डालकर ढक दिए गए और उनकी जगह उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा सांसद श्रीकांत शिंदे के फोटो लगाए गए। यह जानकारी मिलने के लगभग 1 घंटे बाद शिवसेना उबाटा गुट के पदाधिकारी काशीनाथ तरे अपने कार्यकर्ताओं के साथ सीधे श्रीराम नगर शाखा पहुंचे। वहां दोनों गुटों के कार्यकर्ताओं के बीच तीखी बहस हुई, जो जल्द ही मारपीट में बदल गई। हालात बिगड़ते देख विट्ठलवाड़ी पुलिस थाना के अधिकारी मौके पर पहुंचे और दोनों पक्षों को अलग कर स्थिति पर नियंत्रण पाया। इसके बाद शिवसेना शिंदे गुट के पदाधिकारी अरुण आशान और राजेंद्र चौधरी शाखा में मौजूद रहे और काशीनाथ तरे से बातचीत की। चर्चा के बाद अस्थायी समझौता कर मामले को फिलहाल शांत कर दिया। शिवसेना शाखा या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शाखा उल्हासनगर शहरामध्ये आहे। ही शाखा बाळासाहेबांच्या तेव्हापासून सुरू आहे। बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही सर्व एकत्र आलेले आहेत आणि शिंदे साहेब त्याप्रमाणे आदेश देतात, त्याप्रमाणे वागतात, त्याप्रमाणे काम करतात। त्याप्रमाणे आज ह्या शाखेमध्ये शिवसेनाच्या ताब्यात राहील। जी शिवसेनेची होती ती शिवसेनेकडे राहील आणि निश्चितपणे जे काही दावा करत होते परंतु त्यांचं अजिबात इकडे लक्ष नव्हतं। त्यांना शाखांची काही किंमत नाही। ही बघा धूळ, अशी धूळ साचलेली होती, परंतु येथे स्वच्छता होऊन निश्चितपणे या शाखेच्या माध्यमातून लोकसेवेचं काम होईल। बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे काम होईल, शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे काम होईल। आजच्या प्रसंगी अरुण आशान, राजेंद्रजी चौधरी, किरण सोनावणे, जग्यासी, त्याचप्रमाणे या शाखेचे फाउंडर म्हणायला हरकत नाही, शाखा प्रमुख निवृत्ती पाटील आणि शेखर LB पाटील, शेखर यादव असे सर्वच येथे उपस्थित आहेत। राजू कडू, अनेक लोक आहेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन या शाखेचा जो दिमाग होता, जे वर्चस्व होतं, ते याच्या पुढे सातत्याने सुरू राहील। या निश्चितपणे यांचा सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे। स्थानिक उबाटाचे जे नेते होते धनंजय बोडारे, त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला, त्याच्यानंतर ही शाखा तुम्ही ताब्यात घेतली? त्याच्यानंतर ताब्यात घेतली असं काही नाही। ही शिवसेनेची शाखा होती, शिवसेनेचीच राहणार आणि शिवसेनेचाच त्याच्यावरती हक्क राहणार आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी खरी शिवसेना आहे, त्याच्यामुळे ती शिवसेनेचकडे राहणार।